हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. मी तुझ्या अर्जुनसाठी मुलगी शोधून ठेवली आहे. सुमित्राजी वीणाजींना म्हणाल्या. काय बोलताय हो तुम्ही बुवाजी? वीणाजी आश्चर्याने सुमित्राजींकडे पाहत म्हणाल्या. खूप सुसंस्कृत मुलगी आहे, सुंदरही आहे. मी तिला सांगेन अर्जुनला रिझवायला. सुमित्राजी शांतपणे म्हणाल्या. बुवाजी, तुम्ही वयाने मोठे आहात, अशा गोष्टी तुम्हाला शोभत नाहीत. वीणाजी नाराजीने म्हणाली. मी तुझ्याच भल्यासाठी बोलते आहे. अर्जुन जर तिच्याशी लग्नाला तयार झाला तर तुझा वंश पुढे चालेल. सुमित्राजी वीणाजींना म्हणाल्या. बुवाजी, माझ्यासमोर बोला ते ठीक आहे, पण कृपया हे कुणालाही सांगू नका. अर्जुनने ऐकलं तर तो उगाचच रागावेल. वीणाजी काळजीने म्हणाल्या. मला काही फरक पडत नाही. जे योग्य वाटतं ते कर. मी फक्त तुझ्या भल्यासाठी सांगितलंय. असं म्हणत सुमित्राजी तिथून निघून गेल्या. राधा काहीच दिवसात घरात इतकी रुळी होती, जणू ती त्या घरचीच एक सदस्य आहे. तिने सगळ्यांना प्रभावित केलं होतं. विशाला तर ती कोणतंच काम करू देत नव्हती. प्रत्येक ठिकाणी तिची जागा घेण्याचा प्रयत्न करत होती. सगळीकडे तिची स्तुती सुरू होती. अर्जुनच्या खोलीतही ती चहा घेऊन जायची, जे अर्जुन आणि मिशा दोघांनाही आवडत नव्हतं. अर्जुनने तिला अनेकदा आपल्या खोलीत येऊ नकोस असं सांगितलं होतं, पण ती काही ऐकत नव्हती. ती जेव्हा जेव्हा अर्जुन जवळ जायची तेव्हा मिशा चिडायची. तरीही अर्जुन तिला अजिबात भाव देत नव्हता. जसं तू घरातल्या सगळ्यांना इम्प्रेस केलंस तसंच अर्जुनलाही करून दाखव. सुमित्राजी राधाला म्हणाल्या. मला नाही वाटत तो मानेल. तो तर माझ्याकडे बघतही नाही. राधा हताशपणे म्हणाली. तो पुरुषच आहे ना. थोडी तुझी तरुणाई दाखव, आपोआप वळेल. सुमित्राजी कुजबुजत म्हणाल्या. हो, राधा मान डोलावत म्हणाली. कशी वाटली तुला राधा? सुमित्राजी वीणाजींना विचारत म्हणाल्या. खूप चांगली मुलगी आहे. नुकतीच आली आहे असं अजिबात वाटत नाही. सगळ्यात मिळून मिसळून गेली आहे. वीणाजी म्हणाल्या. मग आता तिला या घरची सून बनवायला तयार आहेस? सुमित्राजी खोचकपणे म्हणाल्या. बुवाजी, मी आधीही नकार दिला होता आणि आजही देते. मीशाच या घरची सून आहे आणि तीच राहील. असं म्हणत वीणाजी रागाने तिथून निघून गेल्या. ह्या लोकांना समजावणं फार कठीण आहे. अर्जुनशी बोललीस का? सुमित्राजी राधाला विचारतात. तो मला पाहिलं तरी चिडतो. राधा निराशपणे म्हणाली. काय जादू केली आहे या मिशाने की अर्जुन तिच्या विरुद्ध एक शब्दही ऐकत नाही. सुमित्राजी स्वतःच पुटपुटल्या. थोडा विचार करून त्या म्हणाल्या. असं काही होणार नाही. अर्जुन काहीतरी मार्ग काढावा लागेल. सुमित्राजी वीणाजींना पुन्हा बोलवतात. वीणा, मला माहिती आहे तू मिशाला मुलीसारखं मानतेस, पण थोडा स्वतःचाही विचार कर. त्या प्रेमाने म्हणाल्या. बुवाजी, जर तीच गोष्ट बोलायची असेल तर मला ऐकायचं नाही. वीणाजी ठामपणे म्हणाल्या. माझं ऐक. मेषा देखील या घरातच राहील आणि राधाही. सुमित्राजी म्हणाल्या. हे काय बोलताय तुम्ही? वीणाजी हादरून म्हणाल्या. अर्जुनचं दुसरं लग्न राधाशी लावून दे. मेषाही इथेच राहील. सुमित्राजी स्पष्टपणे म्हणाल्या. आणि राधा असं का मान्य करेल? वीणाजी विचारतात. ती अनाथ आहे. तिला काय हवंय अजून? सुमित्राजी उदासीनपणे म्हणाल्या. मला हे योग्य वाटत नाही. वीणाजी म्हणाल्या. यात चुकीचं काय आहे? दोघी एकत्र राहतील. मिशाचीही गोद भरेल. सुमित्राजी म्हणाल्या. लोक काय म्हणतील? वीणाजी घाबरत म्हणाल्या. आपण काही नवीन करत नाही. हे सगळं पूर्वीपासून चालत आलं आहे. लोक बोलणारच. सुमित्राजी ठामपणे म्हणाल्या. मिशा मान्य करेल का? वीणाजी हळू आवाजात म्हणाल्या. तू तिच्याशी बोल, तिचीही गोद भरेल. अर्जुनची मुलं म्हणजेच तिची मुलं. सुमित्राजी म्हणाल्या. मी मिशाशी बोलेन,
ती जर हो म्हणाली तर. वीणाजी म्हणाल्या. वीणाजी मिशाला आपल्या खोलीत बोलावतात. हो आई, बोलावलंत? मिशा आदराने म्हणाली. हो बाळा, थोडं बोलायचं आहे. वीणाजी म्हणाल्या. बोला नाही, मिशाही म्हणाली. मी तुला नेहमीच माझी मुलगी मानलं आहे. मला चुकीचं समजू नकोस. वीणाजी भाऊकपणे म्हणाल्या. तुम्ही असं का बोलताय? मिशा गोंधळून म्हणाली. कदाचित मी स्वार्थी होत असेल, पण मी अर्जुनचं दुसरं लग्न करायचा विचार करते. वीणाजी म्हणाल्या. हे ऐकताच मिशाच्या पायाखालची जमीन सरकली. आधीही तिने अर्जुनच्या दुसऱ्या लग्नाबद्दल चर्चा ऐकल्या होत्या, पण त्या नेहमी सुमित्राजींकडून. वीणाजी मात्र नेहमी याला विरोध करत असत. आज मात्र वीणाजींच्या तोंडून हे ऐकून मिशा हादरली होती. तिला अशी अपेक्षा नव्हती. हो, इतकंच बोलून मिशा तिथून निघू लागली. थांब बाळा, मी तुला अर्जुनला सोडायला सांगत नाही, वाटून घ्यायला सांगते. वीणाजी म्हणाल्या. मला काहीच समजत नाहीये. मिशा म्हणाली. राधा चांगली मुलगी आहे. अर्जुनचं लग्न तिच्याशी होईल. तूही अर्जुन सोबतच राहशील. तुझीही गोद भरेल. आम्हालाही आजी व्हायची संधी मिळेल. मला माहीत आहे, नवरा वाटून घेणं सोपं नसतं, पण त्या बदल्यात तुला वीणाजी बोलत होत्या, पण मनातून त्यांनाही हे बोलणं जड जात होतं. हो आई, मिशा शांतपणे म्हणाली. तू अर्जुनशी बोल, कदाचित तो तुझं ऐकेल. वीणाजी मिशाला म्हणाल्या. हो आई, मिशा शांतपणे उत्तर देते. मिशा स्वयंपाकघरात उभी राहून काम करत होती, पण तिचं लक्ष कामाकडे नव्हतंच. ती फार खोल विचारात हरवलेली दिसत होती. दीदी, राहू द्या, मी करते, राधा म्हणाली. नाही, मीच करेन, मिशा थोडी दचकून म्हणाली. काय विचार करत आहेस? राधाने पुन्हा विचारलं. काही नाही, मिशा टाळण्याचा प्रयत्न करते. दीदी, तुम्ही काळजी करू नका. आपण दोघी बहिणीसारख्या राहू. तुम्ही तुमचा नवरा माझ्याशी वाटून घ्या आणि मी माझी मुलं तुमच्यासोबत वाटून घेईन. माझी मूल माझ्यापेक्षा जास्त तुमचीच असतील. त्यांची पूर्ण जबाबदारी तुम्हीच घ्या, राधा म्हणते. रात्री झोपायला गेल्यावर मिशा अर्जुनशी बोलायला लागते. तुम्ही राधाशी लग्न करा, मिशा म्हणते. काय, वेड्या झालात का? अर्जुन धक्क्यात म्हणतो. मी तुम्हाला सोडून जाणार नाही, मी तुमच्यासोबतच राहीन. तिला माझं तुमच्यासोबत राहणं चालतं. मिशा समजवण्याचा प्रयत्न करते. ती कोण आहे जिला माझ्या बायकोबरोबर राहण्यावर आक्षेप घ्यायचा? अर्जुन संतापतो. तुम्ही समजून घ्या ना, मिशा म्हणते. तुम्हीच समजून घेत नाही आहात. असं होत नाही, अर्जुन ठामपणे म्हणतो. अर्जुनजी, मला आई बनायचं आहे, मिशा हळू आवाजात म्हणते. म्हणजे त्यासाठी मलाच बळी चढवायचं? अर्जुन टोचून बोलतो. यामुळे आपण दोघं. मिशा वाक्य पूर्ण करू शकत नाही. तुम्हाला आई बनायचंच असेल तर मूल दत्तक घेऊया, अर्जुन म्हणतो. नाही, मला तुमच्याच मुलाची आई बनायचं आहे, मिशा ठामपणे म्हणते. आणि मला फक्त तुमच्याच मुलाचा बाबा व्हायचा आहे, अर्जुन उत्तर देतो. ही कसली हट्टाग्रहीपणा आहे, मिशा रडत म्हणते. हट्ट तुम्ही करत आहात, अर्जुन म्हणत दुसऱ्या बाजूला वळून झोपतो. पण काही वेळाने तो मिशाला घट्ट मिठी मारतो. सकाळी मिशा स्वयंपाकघरात येते. वीणाजी लगेच विचारतात. अर्जुन मानला का? नाही, मिशा उदासपणे उत्तर देते. मिशा मुद्दाम राधाला आपली साडी घालायला देते. तिला कधी चहा नेण्यासाठी तर कधी कोणत्या ना कोणत्या कारणाने अर्जुनच्या खोलीत पाठवते. अर्जुन मिशाच्या या सगळ्या वागणुकीला पूर्णपणे कंटाळला होता. आतून मिशा पूर्णपणे तुटलेली होती. तरीही ती राधाला स्वतःच्या नवऱ्याला खुश ठेवायच्या टिप्स देत होती.
दुसऱ्या बाईला आपल्या नवऱ्याजवळ पाहताना तिला काय सहन करावं लागत होतं हे फक्त तीच जाणत होती. पण अर्जुन अजिबात तयार नव्हता. तो राधाला जवळही येऊ देत नव्हता. मेषाने सगळ्या मार्गांनी अर्जुनला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो ठाम होता. अर्जुनजी, तुम्हाला नक्की काय हवं आहे? मेषा संतापून विचारते. मी? अर्जुन शब्द शोधत थांबतो. मी अपराधीपणातच मरावं का? मी जीव दिला तर तुम्ही लग्नाला तयार व्हाल का? मेषा असहाय्यपणे म्हणते. हे काय बोलत आहात? अर्जुन घाबरून म्हणतो. माझ्या मृत्यूनंतर तरी तुम्ही लग्न करालच ना? मेषा म्हणते. तुमचं डोकं बिघडलं आहे, काहीही बोलत आहात? अर्जुन चिडून म्हणतो. माझ्यासाठी तरी करा ना राधाशी लग्न, मेषा विनवते. तुम्ही मला दुसऱ्या बाईसोबत पाहू शकता? अर्जुन विचारतो. हो पाहीन, मेषा खोट्या धैर्याने म्हणते. म्हणजे तुम्हाला काहीच फरक पडत नाही? नाही, मला आई बनायचं आहे, मेषा म्हणते. ठीक आहे, जर तुम्हाला काहीच फरक पडत नसेल तर मी लग्न करेन, पण तुम्ही फार चुकीचं करत आहात मेषा, अर्जुन म्हणतो. अर्जुनने होकार दिला होता, पण तो आतून फार दुःखी होता. त्याने मेषाशी बोलणंही बंद केलं. तुम्ही माझ्यावर नाराज आहात? मेषा विचारते. तुम्ही माझा सौदा केला आहे, मग माझ्याकडून काय अपेक्षा ठेवत आहात? अर्जुन कटुतेने म्हणतो. मी हे आपल्यासाठी केलं आहे, मेषा म्हणते. नाही, फक्त स्वतःसाठी केलं आहे. मी तुमच्यासोबत खूप आनंदी होतो. मला काहीच अडचण नव्हती. माझं नाव मध्ये आणू नका, अर्जुन म्हणतो. मला वेदना होत नाहीयेत असं वाटतं का? मेषा रडत म्हणते. वेदना होत असत्या तर तुम्ही असं केलंच नसतं. एवढं बोलून अर्जुन निघून जातो. ही बातमी शेजार पाजारातून मेषाच्या माहेरपर्यंत पोहोचते. सुनीताजी आणि सुनीलजी तडक मेषाच्या घरी येतात. आम्ही जे ऐकतोय ते खरं आहे का? सुनीलजी रागाने विनोदजींना विचारतात. हो, आम्ही काही मुद्दाम केलं नाही. तुमची मुलगी व्यंध निघाली तर आम्ही काय करणार? आमची ही मजबुरी आहे. आम्हालाही वंश पुढे न्यायचा आहे, सुमित्राजी कठोरपणे म्हणतात. आम्ही आमची मुलगी तुम्हाला दिली आणि तुम्ही असं कसं करू शकता? सुनीलजी संतापून म्हणतात. ही सगळी गोष्ट तुमच्या मुलीच्या इच्छेनेच होत आहे, सुमिताजी सुनीलजींना म्हणाल्या. त्यांच्या बोलण्यावर दोघांचेही लक्ष मेषाकडे गेले. मेषाने स्वतः पुढे येत परिस्थिती स्पष्ट केली. हो मावशी, हा निर्णय माझाच आहे. मला देखील आई होण्याचा आनंद मिळेल आणि अर्जुन मला सोडून कुठे जाणार नाहीत, मेषा शांतपणे सुनीताजींना म्हणाली. पण बाळा, तुझा नवरा? सुनीताजी बोलणार इतक्यात मेषा म्हणाली. आई, असं काही नाही. तुम्ही उगाचच जास्त विचार करू नका. तेवढ्यात कार्तिक तिथे आला. ठीक आहे, मी फोन ठेवते. कार्तिकला पाहताच ऐश्वर्या मंजूजींना म्हणाली. काय आई, तुम्ही काय बोलताय? भाऊ दुसरं लग्न कसं करू शकतो? आणि बहिणी? ऐश्वर्या फोनवरच संतापून बोलत होती. काय झालं? कार्तिकने विचारलं. भाऊ दुसरं लग्न करत आहेत, ऐश्वर्या म्हणाली. कुणाबद्दल बोलतेस? कार्तिकने गोंधळून विचारलं. अर्जुन भाऊ, ऐश्वर्या म्हणाली. काय? हे काय बडबड आहे? अर्जुनजी माझ्या बहिणीसोबत असं कसं करू शकतात? कार्तिक रागाने म्हणाला. मला आईनेच सांगितलंय, ऐश्वर्या म्हणाली. कार्तिकचा संयम सुटला. मी तुझ्याशी लग्न केलं ते फक्त माझ्या बहिणीसाठी, तिच्या संसारात काही अडचण येऊ नये म्हणून. पण त्यांनी तिच्याशी चुकीचं वागण्याचा विचार जरी केला ना, तर लक्षात ठेवा, त्यांची स्वतःची मुलगी माझ्याकडे आहे. यात माझा काय दोष? ऐश्वर्या घाबरून म्हणाली. लग्न कधी आहे? कार्तिकने थेट विचारलं. आज रात्रीच, ऐश्वर्या म्हणाली. तुझं सामान आवर, कार्तिक ठामपणे म्हणाला. पण
ऐश्वर्या बोलणार इतक्यात मी सांगितलं ना लगेच. कार्तिकचा आवाज कडक होता. ऐश्वर्याने सामान आवरलं. कार्तिक पहिल्याच ट्रेनने गावाकडे निघाला. घरात लग्नाची सगळी तयारी पूर्ण झाली होती. मीशा संपूर्ण घरात उदास मनाने फिरत होती. राधाला तयार करायला मीशा तिच्या खोलीत गेली. माझी काही गरज नाही, मी स्वतः तयार होईन, असं म्हणत राधाने मीशाचा हात झटकला. असं का बोलतेस? मीशाने आश्चर्याने विचारलं. आज या खोलीत माझा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून मी अर्जुनजींसोबत मोठ्या खोलीत राहणार, राधा थंडपणे म्हणाली. हे ऐकून मीशाच्या पायाखालची जमीनच सरकली. एकदा लग्न झालं की सगळ्यात आधी तुलाच अर्जुन आणि या घरातून बाहेर काढेन, राधा कटू हसत म्हणाली. हे तू काय बोलतेस? मीशा हादरून म्हणाली. जे ऐकतेस तेच. तुला काय वाटलं मी इथे तुला नवरा देणार? या घरात राहायचं असेल तर कामवाली म्हणूनच, नाही तर बाहेरचा रस्ता मोकळा आहे. राधाने तिला अपमानित केलं. अर्जुनजी माझ्याशी लग्न तुमच्या सांगण्यावरून करत आहेत. ते माझ्यावर प्रेम करतात. मीशा डोळ्यात पाणी आणून म्हणाली. मी जेव्हा त्यांच्या मुलाची आई होईन तेव्हा पाहू या त्यांचं प्रेम कोणासाठी आहे. जो सुख तू त्यांना देऊ शकली नाहीस ते मी देईन, राधा निर्दयपणे म्हणाली. मीशा पूर्णपणे कोलमडली. आतापर्यंत जी राधा तिला दीदी म्हणत होती, आज ती नोकरासारखी वागत होती. इतकं बदलणं कुणाला शक्य आहे यावर तिचाच विश्वास बसत नव्हता. आता खूप उशीर झाला होता. ती हे लग्न थांबवू शकत नव्हती. लग्नविधी सुरू झाले. अर्जुन मंडपात बसला होता. राधाही आली होती. तेवढ्यात लग्न सुरू होण्याआधीच कार्तिक तिथे पोहोचला. अर्जुन बाबू, दुसरं लग्न करायला फारच घाई झाली वाटतंय, पण कदाचित तुम्ही विसरलात, तुमची मुलगी आमच्याकडे आहे. कार्तिकने रागाने अर्जुनकडे पाहत म्हटलं. जावई बुवा, हे काय बोलताय? यात ऐश्वर्याचा काय दोष? मंजूजी धावत कार्तिक जवळ आल्या. माझ्या बहिणीचाही काही दोष नाही, कार्तिक ठामपणे म्हणाला. तुझी बहीण मूल देऊ शकली नाही आणि तू म्हणतोयस तिचा दोष नाही? सुमित्राजी टोचून म्हणाल्या. मला तुमच्याशी वाद घालायचा नाही, कार्तिक संतापून म्हणाला. मीशा चल इथून, असं म्हणत कार्तिकने मीशाचा हात पकडला. कार्तिक, मीशाने थांबवायचा प्रयत्न केला, पण तो प्रचंड रागात होता. काहीही ऐकायला तयार नव्हता. तुमची मुलगी तुमच्याकडे ठेवा, मी माझी बहीण घेऊन चाललोय, तो वीणाजींना म्हणाला. कार्तिक ऐक ना, मीशा विनवणी करत म्हणाली. अर्जुनजी, तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, कार्तिक रागाने म्हणाला आणि मीशाला घेऊन निघून गेला. माझ्या सांगण्यावरून अर्जुनजी दुसरं लग्न करत होते, मग तुम्ही ऐश्वर्याला का? मीशा कार्तिकला म्हणाली. गप्प बस, कार्तिक रागाने म्हणाला. मला सगळं कळतंय, जबरदस्ती त्यांनीच केली असेल. जी बाई आपलं खेळणं कोणासोबत शेअर करत नाही ती नवरा शेअर करेल? हे शक्यच नाही, हे अशक्य आहे, कार्तिक ठामपणे म्हणाला. तो मीशाला घरी घेऊन गेला. तुम्हाला सगळं माहिती असून सुद्धा हे सगळं घडू कसं शकतं? कार्तिक आपल्या आई वडिलांना म्हणाला. बाळा, तू मीशाला असं घेऊन का आलास? सुनीताजी काळजीने म्हणाल्या. तुम्हाला काय म्हणायचंय? कार्तिक संतापून विचारतो. मीशाने योग्यच केले, आपण हे आधीच करायला हवं होतं, सुनीलजी म्हणाले. मीशा शिकलेली स्वाभिमानी मुलगी होती. तिला लग्नासारख्या फालतू बंधनात अडकवण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा पूर्ण हक्क होता. त्याची काहीही गरज नाही. ती स्वतःच्या ताकदीवर आपलं आयुष्य जगू शकते आणि तिचा भाऊ अजून जिवंत आहे. कार्तिक सुनीताजींना म्हणतो. दीदी, यात माझ्या मुलीचा काय दोष आहे? हे लग्न थांबवा. मंजूजी व्यथित होऊन वीणाजींना म्हणतात. पण वीणाजींना काहीच कळत नव्हतं नेमकं काय चाललंय ते. हो, वीणाजी फक्त एवढंच उत्तर देतात. पंडितजी, लग्न सुरू करा. सुमित्राजी ठामपणे पंडितांना सांगतात.
दीदी, माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका. मंजूजी पुन्हा पुन्हा विनवणी करतात. काहीच होत नाही विना. जास्त विचार करू नकोस. आणि आपल्या मुलीत कुठलीच उणीव नाही. उणीव तर त्यांच्या मुलीत आहे. कार्तिक स्वतः ऐश्वर्याला घेऊन जाईल. सुमित्राजी कठोरपणे म्हणतात. आपण राहू द्या. मंजूजी सुमित्राजींना सुनवतात. किती दिवस बहिणीला घरी बसून ठेवणार? सुमित्राजी टोमणा मारतात. या सगळ्यात आमचा काय दोष? मंजूजी वीणाजींना विचारतात. कार्तिक अचानक मंडपातून उठतो आणि थेट आपल्या खोलीत जातो. अर्जुन बेटा, कुठे चाललास? ऐक तरी, सुमित्राजी हाक मारतात. पण अर्जुन काहीच ऐकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी कार्तिक शहरात जाण्याची तयारी करतो. मी काही दिवसात परत येईन आणि तुला शहरात घेऊन जाईन. इथे राहायची काहीच गरज नाही आणि पुन्हा तिकडे जाण्याचा प्रश्नच नाही, तो मेशाला सांगतो. कार्तिक शहरात निघून जातो. पुढच्याच दिवशी अर्जुन मेशाला घेण्यासाठी तिच्या घरी जातो. मी मेशाला घेण्यासाठी आलो आहे, अर्जुन सुनीलजींना सांगतो. बेटा, आम्ही मेशाला पाठवणार नाही, सुनीलजी ठामपणे म्हणतात. भाऊजी, सुनीताजी समजावण्याचा प्रयत्न करतात. आमची मुलगी कुणाची? रागाच्या भरात बोलता बोलता सुनीलजी थांबतात. मी लग्न केलं नाही आणि केलंही नसतं जर मेशाने आत्महत्या करण्याची धमकी दिली नसती, अर्जुन स्पष्टपणे सांगतो. मेशा बेटा? सुनीलजी तिच्याकडे पाहतात, पण मेशाकडे उत्तर नसतं. बेटा, मेशाला घेऊन जा, पण तिची नीट काळजी घे. तुझ्यावर विश्वास ठेवून आम्ही तिला पाठवत आहोत, सुनीलजी म्हणतात. काळजी करू नका, अर्जुन नम्रपणे उत्तर देतो. मेशा घरी येते. वीणाजी तिला मिठी मारतात. देवाचे लाख लाख आभार. कसले आभार? ही मनहूस पुन्हा आली. पुन्हा हिचा चेहरा पाहावा लागेल. सुमित्राजी टोमणा मारतात. पाहावा लागणार नाही, आम्ही आता इथे थांबणारच नाही, अर्जुन ठामपणे म्हणतो. असं काय बोलतोस बेटा? वीणाजी घाबरून विचारतात. बस, हेच राहिलं होतं. आता घर फोडायला लागलीये तुझी काळी तोंडाची सून, सुमित्राजी चिडून म्हणतात. तुमच्यापेक्षा वाईट तर नाहीच. बसल्या बसल्या 2 घरं फोडलीत तरी लाज वाटत नाही, मंजूजी ठामपणे उत्तर देतात. मंजू, काय बोलतेस? वीणाजी थांबवतात. दीदी, तुम्ही कदाचित जेठजींना घाबरता, मी नाही. तुम्ही तुमच्या मुलाचं घर मोडताना पाहू शकता, पण मी माझ्या मुलीचं घर मोडू देणार नाही, मंजूजी ठामपणे सांगतात. चला मेशा, तुमचं सामान पॅक करा, अर्जुन मेशाला सांगतो. बेटा, दुसरीकडे जाण्याची गरज नाही, आपल्या घरी चला. तेही तुमचंच घर आहे आणि मला अशा लोकांना माझ्या घरात येऊ द्यायचं नाही, मंजूजी म्हणतात. काकीजी, काळजी करू नका, मी स्वतः ऐश्वर्याला तिच्या घरी सोडून येईन, कार्तिकला समजावीन, अर्जुन म्हणतो. आधी घरी चला बेटा, मंजूजी सांगतात. चला मेशा, अर्जुन म्हणतो. अर्जुन सामान पॅक करू लागतो. अर्जुन, तुम्ही काय करताय? मेशा विचारते. तू उभी कशाला आहेस? मदत कर, अर्जुन म्हणतो. असं करू नका, मेशा रडत म्हणते. इथे राहिलं तर कुणी ना कुणी काहीतरी बोलतच राहील, अर्जुन शांतपणे म्हणतो. सॉरी, तुम्ही माझ्यावर रागावलात? मेशा विचारते. नाही, मला माहिती आहे हे तू तुझ्या इच्छेने केलं नाहीस, म्हणूनच आपण इथे थांबत नाहीत, अर्जुन उत्तर देतो. अर्जुन सामान घेऊन बाहेर येतो. चला बेटा, मंजूजी म्हणतात. मंजू समजावण्याऐवजी तू त्याची साथ देतेस, वीणाजी नाराजीने म्हणतात. अशा लोकांना तुम्ही घरात ठेवा, मुलाची तुम्हाला काहीच गरज नाही, मंजूजी ठामपणे उत्तर देतात. इकडे राजवीर जान्हवीसोबत बोलत असतो. जान, आता मी आपलं नातं कोणापासूनही लपवून ठेवणार नाही, राजवीर जान्हवीला म्हणाला. काय? जान्हवी आश्चर्याने विचारते. की तू माझी गर्लफ्रेंड आहेस, राजवीर ठामपणे म्हणतो. पण जान्हवी काहीतरी बोलणार तेवढ्यात. आणि लवकरच आपण लग्नही करणार आहोत. पुन्हा कधी असं काही घडलं तर तुला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून. कायदेशीररित्या तुझे सगळे हक्क तुझ्याच हातात असतील,
राजवीर गंभीर स्वरात म्हणतो, तुम्ही असं काय बोलताय? ते सगळं पुन्हा सहन करण्याची ताकद माझ्यात नाही. जेव्हा तुम्ही मला ओळखायला नकार दिला होतात ना, तेव्हा माझं आयुष्यच संपलं होतं. तुम्ही मला कसं विसरू शकता? जान्हवीच्या आवाजात वेदना होत्या. सॉरी जान, राजवीर हळूच म्हणतो. प्लीज राज, यावेळी मला सोडू नका. जान्हवी विनवणी करते. नाही, यावेळी मी तुला कधीच सोडणार नाही. काळजी करू नकोस. माझ्या जीवापेक्षा मला तुझी जास्त काळजी आहे आणि तुझ्या सुरक्षिततेची मी कोणतीही तडजोड करणार नाही. आपलं नातं पब्लिक झालं की सगळ्यात आधी तुलाच त्रास द्यायचा प्रयत्न केला जाईल. राजवीर सावधपणे म्हणतो, मला आता अजून त्रास सहन करायचा नाहीये. गेल्या काही दिवसात तुम्ही मला खूप त्रास दिलेला आहे. जान्हवी नाराजीने म्हणते, आणि तूही मला कमी त्रास दिलेला नाहीस. राजवीर हलकंसं हसत म्हणतो. मी? जान्हवी अडखळते. अच्छा जी, आता भोळी बनू नकोस, राजवीर म्हणतो. मी तुम्हाला कधी त्रास दिला? जान्हवी विचारते. नाही दिलास, राजवीर म्हणतो. नाही. जान्हवी शंका घेते. डॉक्टरांना काय सांगत होतीस? मला जान म्हणू शकतो असं? राजवीर तिला आठवण करून देतो. ते तर, जान्हवी गोंधळते. ते तर काय? मला सगळं आठवतंय. डेटवर जाणं, ते सगळं काय होतं? राजवीर विचारतो. ते सगळं तुमच्यासाठीच केलं होतं, जान्हवी म्हणते. काहीही म्हणजे काहीही, राजवीर वैतागतो. आम्हाला आम्हाला वाटलं कदाचित यामुळे तुम्हाला काहीतरी आठवेल, जान्हवी शांतपणे सांगते. त्यासाठी कॉफीला जाण्याची गरज नव्हती, राजवीर म्हणतो. मी कॉफीला जाणारच नव्हते. तुम्हीच मला फॉलो केलं म्हणून जावं लागलं. नाहीतर आम्ही फक्त तोंड देखलं बोललो होतो, जान्हवी स्पष्ट करते. तिने तुझा हात धरला तेव्हा मला किती वाईट वाटलं ते मी सांगू शकत नाही, राजवीर म्हणतो. ते सगळं खोटं होतं. कदाचित तुम्हाला काहीतरी आठवेल म्हणून, जान्हवी सांगते. फारच वाईट पद्धत होती ती, राजवीर म्हणतो. पण तुम्ही रिॲक्ट करत होतात म्हणून मला वाटलं कदाचित शक्य आहे, जान्हवी म्हणते. माझा मेंदू तुला विसरू शकतो, पण माझं हृदय कधीच विसरणार नाही, राजवीर ठामपणे म्हणतो. राजवीरची स्मृती गेल्यामुळे जान्हवीला खूप हाल सहन करावे लागले होते. राजवीरला काहीच आठवत नसल्यामुळे त्याने तिच्याकडून फ्लॅटही परत घेतला होता. काही काळासाठी जान्हवी अक्षरशः बेघर झाली होती. पुन्हा कधीही असं होऊ नये असं राजवीरला मनापासून वाटत होतं. जान्हवीकडे सगळे कायदेशीर हक्क असावेत, कमीत कमी आर्थिक अडचण तरी येऊ नये म्हणून तो आपलं नातं सगळ्यांसमोर आणू इच्छित होता. उद्या काहीही अनर्थ झाला तरी जान्हवी सुरक्षित असावी, हीच त्याची इच्छा होती. इकडे कार्तिक रागाच्या भरात गाव सोडून आला होता. पण आता त्याला चैन पडत नव्हती, झोप लागत नव्हती, कामात मन लागत नव्हतं. आपण फार मोठी चूक केली आहे अशी भावना त्याला सतावत होती. ऐश्वर्याची त्याला सवय झाली होती. सकाळी सकाळी वाजणारी तिच्या पायातील पैंजणाची किणकिण, जी आधी त्याला त्रासदायक वाटायची, तीच आता त्याला आठवत होती. उदास होऊ नकोस ऐश्वर्या, मी आणि तुझी बहिणी तुला शहरात घेऊन जाऊ, अर्जुन तिला समजावतो. भाऊ, मला नाही जायचं, ऐश्वर्या ठामपणे म्हणते. असं का बोलतेस? आम्ही दोघं त्याला समजावू, तो आपली परिस्थिती समजून घेईल, अर्जुन म्हणतो. मला कुठेही जायचं नाही, ऐश्वर्या पुन्हा म्हणते. मला माहीत आहे तू कार्तिकवर रागावली आहेस आणि ते चुकीचंही नाही. जाऊन त्याला तुझा राग दाखव, पण इथे बसून काहीच होणार नाही, अर्जुन समजावतो. भाऊ, ऐश्वर्या गहिवरते. तूही कार्तिकला समजून घे. मी त्याच्या जागी असतो तर कदाचित मीही तेच केलं असतं, अर्जुन म्हणतो. तेवढ्यात मीशाही तिथे येते. तुम्हीच ऐश्वर्याला समजावा, अर्जुन मीशाला सांगतो आणि निघून जातो. ऐश्वर्या, मला माहीत आहे यात तुझी काहीच चूक नाही, तू फक्त मध्येच अडकली आहेस. पण असं किती दिवस राग धरून बसणार? इथे राहून काय होणार? मी कार्तिकला बोलेन, त्याने जे केलं ते खूप चुकीचं आहे. त्याने तुझ्याशी असं वागायला नको होतं, मीशा समजावते. बहिणी, तुम्हाला खरंच असं वाटतं का की कार्तिक मला तुमच्यामुळे सोडून गेलाय? तो तर केव्हाच माझ्यापासून सुटका करून घेण्यासाठी कारण शोधत होता, ऐश्वर्या दुखी स्वरात म्हणते. तू असं का बोलतेस? मीशा चकित होते. वहिनी,
कार्तिकला तुमची मैत्रीण जान्हवी आवडते, माझ्यावर नाही. मी किती दिवस त्यांना त्रास देत राहू, त्यांना माझ्यासोबत राहायचं नाही, असं ऐश्वर्या मिशाला म्हणाली. हे ऐकताच मिशाच्या पायाखालची जमीनच सरकली. तुला नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असावा, असं काहीच नाही. मेषा ऐश्वर्याला समजावत म्हणाले, नाही भाभी, कार्तिकनेच मला स्वतः सांगितलं आहे. त्याचं लग्न जान्हवीशी ठरणार होतं, पण मी मध्ये आले. ऐश्वर्या अपराधी भावनेने म्हणाली. मेषाला काहीच कळेना की ऐश्वर्याला नेमकं काय उत्तर द्यावं. ऐश्वर्यानेही कितीही नकार दिला तरी तिच्या घरच्यांनी ऐकलं नाही. शेवटी अर्जुन आणि मिशा ऐश्वर्याला घेऊन शहर सोडून जायला निघाले. अर्जुन, मिशा आणि ऐश्वर्या कार्तिकच्या घरी आले. दाराची बेल वाजते. कार्तिक दार उघडतो. ऐश्वर्याला समोर पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटतं. काय मग कार्तिकजी, कसे आहात? अर्जुन विचारतो. मी ठीक आहे, या आत या, कार्तिक उत्तर देतो. आम्ही तुमचे आभार मानायला आलो आहोत. त्या दिवशी तुम्ही वेळेवर आलात म्हणूनच, नाही तर तुमच्या बहिणीने आमचं जबरदस्ती लग्न लावून दिलंच असतं. अर्जुन म्हणतो. तुम्ही काही लहान मूल नाही आहात की कोणी जबरदस्ती करेल. कार्तिक शांतपणे म्हणतो. हो, पण तुमची बहीण काहीही करू शकते. तिनेच मला ब्लॅकमेल केलं होतं, नाहीतर मी दुसऱ्या लग्नाचा विचारही केला नसता. अर्जुन स्पष्टपणे सांगतो. आणि कार्तिक, तू जे केलंस ते चुकीचं होतं. यात ऐश्वर्याची काहीच चूक नव्हती. मिशा ठामपणे म्हणते. जाऊ द्या, कोणाचाही दोष नव्हता. परिस्थितीच तशी होती. आम्ही फक्त ऐश्वर्याला सोडायला आहोत. अर्जुन विषय बदलतो. ठीक आहे, कार्तिक म्हणतो. तुम्हाला काही वाईट वाटलं असेल तर माफ करा. उरलेलं तुमचं पती पत्नीचं प्रकरण आहे, ते तुम्ही दोघं मिळून सोडवा. अर्जुन म्हणतो. मेजा कार्तिककडे पाहून म्हणते. कार्तिक, आमच्यासाठी कॉफी करशील का? मी करते. ऐश्वर्या पटकन म्हणते. नको नको, मला कार्तिकच्या हाताचीच कॉफी हवी आहे. तो खूप छान कॉफी करतो. मिशा हसत म्हणते. ठीक आहे, मी आणतो. असं म्हणून कार्तिक स्वयंपाकघरात जातो. मीही किचन पाहून येते. मिशा म्हणत त्याच्या मागे जाते. स्वयंपाकघरात जाताच मिशा रागाने म्हणते. तू ऐश्वर्याशी असं कसं वागू शकतोस? मी काय केलं? सुरुवात तिनेच केली होती. माझ्या बहिणीसोबत काहीही होईल आणि मी गप्प बसू? कार्तिक चिडून म्हणतो. तू मला सोडून ऐश्वर्यासोबत आलास का? मिशा विचारते. काय? तिच्याशी माझी काहीही दुश्मनी नाही. तीच परत यायला तयार नव्हती. कार्तिक उत्तर देतो. ती तुझ्यावर प्रेम करते. तिने तुझ्यासाठी इतकं सगळं केलं आणि तुला काहीच फरक पडत नाही. मिशा दुःखी स्वरात म्हणते. तसं नाही. कार्तिक म्हणतो. प्लीज, ऐश्वर्याला एक संधी दे. ती खूप चांगली मुलगी आहे. मिशा विनवणी करते. मला माहिती आहे. कार्तिक मान डोलावतो. आणि जान्हवीबद्दल सांगायचं तर तिने कधीच तुझ्यावर प्रेम केलं नव्हतं. मिशा स्पष्टपणे म्हणते. मीही जान्हवीवर प्रेम करत नव्हतो. कार्तिक कबूल करतो. मग तू ऐश्वर्याला तसं का बोललास? मिशा विचारते. माझं लग्न तिच्याशी ठरत होतं. लहानपणापासून सगळ्यांच्या तशाच अपेक्षा होत्या. मी तिलाच माझं सर्वस्व मानत होतो. पण आता मला कळलं की ते खरं नव्हतं. कार्तिक म्हणतो. आता जे सगळे हक्क ऐश्वर्याचे आहेत ते तिला दे. मिशा ठामपणे म्हणते. हो. कार्तिक मान्य करतो. थोड्या वेळाने कार्तिक आणि मिशा कॉफी घेऊन येतात. कॉफी संपताच अर्जुन म्हणतो. चला, आम्ही निघतो. इतक्या लवकर? कार्तिक विचारतो. हो, अजून काही काम आहे. अर्जुन उत्तर देतो. ऐश्वर्या अर्जुनला मिठी मारते. स्वतःची काळजी घे, अर्जुन म्हणतो. मग ती मिशालाही मिठी मारते.
अर्जुन आणि मीशा निघून जातात. मीशा म्हणत होती की तू परत यायला तयार नव्हतीस. कार्तिक ऐश्वर्याला म्हणतो. हो, ऐश्वर्या हळूच म्हणते. पण का? कार्तिक विचारतो. ऐश्वर्या काहीच उत्तर देत नाही. माझ्यावर रागावलीयस का? कार्तिक विचारतो. तुम्ही इतक्या कष्टाने माझ्यापासून सुटका करून घेतली होती आणि मी पुन्हा आले. आता तुम्हाला काहीतरी वेगळाच विचार करावा लागेल, ऐश्वर्या म्हणते. असं का बोलतेस? कार्तिक विचारतो आणि तिला मिठी मारतो. तुम्हाला मी तुमच्या आयुष्यात नको आहे ना? मी काय करू? कोणीच माझं ऐकत नाही. ऐश्वर्या रडत म्हणते. असं कोणी सांगितलं? मी कधी असं बोललो? कार्तिक आश्चर्याने म्हणतो. पण तुम्ही? ऐश्वर्या थांबते. तुला विश्वास बसणार नाही, पण मी तुला खूप मिस केलं. तू सोडून गेल्यावर मला कळलं की मी किती चुकीचा होतो. काहीतरी वेगळा मार्ग काढला असता. मी जे केलं ते चुकीचंच होतं, कार्तिक मनापासून म्हणतो. मग मला घ्यायला का नाही आलात? ऐश्वर्या विचारते. हिम्मत झाली नाही, कार्तिक प्रामाणिकपणे म्हणतो. सबबी देऊ नका. जान्हवीशी लग्न न झाल्याचंही मला इतकं दुःख झालं नव्हतं, ऐश्वर्या वेदनेने म्हणते. तुझ्या जाण्यानंतर जे काही घडलं त्यानंतर मला एक गोष्ट स्पष्टपणे कळली. मला कधीच जान्हवीवर प्रेम नव्हतं. ती फक्त माझी खूप चांगली मैत्रीण होती. मीच त्या मैत्रीला प्रेम समजून घेतलं होतं, कार्तिक ऐश्वर्याला म्हणाला. हे ऐकताच ऐश्वर्याने कार्तिकला घट्ट मिठी मारली. कार्तिकनेही तिला आपल्या बाहुपाशात सामावून घेतलं आणि काही क्षणात त्याने तिला उचलून बेडरूममध्ये नेलं. आता तू तुझं सामान माझ्या सामानासोबत ठेवू शकतेस, कार्तिक हसत ऐश्वर्याला म्हणाला. आता तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना? ऐश्वर्या थोडीशी संकोचत विचारते. अजिबात नाही, कार्तिक ठामपणे उत्तर देतो. कार्तिक तिला बेडवर झोपवतो आणि स्वतःही तिच्या शेजारी झोपतो. ऐश्वर्या हळूच डोळे मिटते. कार्तिक तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो. आपण हनीमूनला कुठे जायचं? कार्तिक तिला विचारतो. हनीमून? ऐश्वर्या आश्चर्याने विचारते. हो, आपला जो अजूनपर्यंत पेंडिंग होता तो, कार्तिक हसत म्हणतो. जिथे तुम्ही सांगाल तिथे, ऐश्वर्या प्रेमाने उत्तर देते. मग उद्याच जाऊया लोणावळ्याला, कार्तिक म्हणतो. हो, ऐश्वर्या मान हलवते. कार्तिक पुन्हा तिच्या ओठांवर ओठ ठेवतो. दोघंही एकमेकात हरवू लागतात. ऐश्वर्याला तिच्या घरी सोडून अर्जुन आणि मीशा तिथून निघाले होते. मीशा आता बऱ्याच प्रमाणात हलकी वाटत होती. मनावरचं एक ओझं कमी झालं होतं. ऐश्वर्या आता कार्तिकसोबत खुश राहणार होती. ऐश्वर्याला कार्तिक आधीपासूनच आवडत होता आणि आता कार्तिकच्याही भावना बदलल्या होत्या. आता आपण घरी जाऊया, मीशा अर्जुनला म्हणते. नाही, खूप उशीर झाला आहे. आता ट्रेनही मिळणार नाही आणि मिळालीच तरी एवढ्या रात्री स्टेशनवरून आपल्याला घ्यायला कोण येणार? उरलेली रात्र स्टेशनवर काढावी लागेल. त्यामुळे आज कुठेच जायचं नाही, अर्जुन शांतपणे म्हणतो. ठीक आहे, मीशा मान्य करते. आपल्याकडे वेळ आहे तर तू तुझ्या मैत्रिणीला भेटून ये, अर्जुन म्हणतो. खरंच? मीशा म्हणाली. मीशा आनंदाने विचारते. हो, तुला तुझ्या मैत्रिणीला भेटून आणतो, अर्जुन हसत म्हणतो. अरे हो, जानूही तर इथेच राहते, हे मी विसरलेच होते, मीशा उत्साहाने म्हणते. थोडं लांब आहे पण आपण पोहोचू, अर्जुन म्हणतो. खूप दिवसांनी जानूला भेटणार आहे, मीशा आनंदाने बोलते. हे काय आहे? तू तिला जानू का म्हणतेस? अर्जुन थोड्या जळजळीत स्वरात विचारतो. तेच तिचं नाव आहे, मीशा सहज म्हणते. अच्छा, अर्जुन म्हणतो. सगळेच तिला प्रेमाने तसंच बोलावतात, मीशा स्पष्ट करते. सगळे म्हणजे?
अर्जुन विचारतो. मी, कार्तिक आणि ताईजी. मीशा सांगते. मला मात्र तू असं प्रेमाने काहीच बोलवत नाहीस. अर्जुन थोडा नाराज होत म्हणतो. बोलावते ना. मीशा हसते. काय? अर्जुन विचारतो. अर्जुनजी. मीशा हसत म्हणते. यात प्रेम कुठे आहे? जी कोण प्रेमाने वापरतं? अर्जुन कुरकुरतो. मी वापरते. मीशा हसत म्हणते. राहू दे, तू फारच वाईट आहेस. मला तुझ्या मैत्रिणीचा हेवा वाटतो. अर्जुन म्हणतो. असं का बोलताय? मीशा विचारते. राजवीरची स्मरणशक्ती परत आली होती. मिसा खुराणांचा प्रोजेक्ट जवळजवळ पूर्ण झाला होता आणि तो पूर्ण करण्यात राजवीर व्यस्त होता. जान्हवी सोबतचं नातं सार्वजनिक करण्याची तयारीही सुरू होती. त्याचबरोबर माया प्रकरण, जान्हवीची सुरक्षा, सगळ्यावर काम चालू होतं. या सगळ्यात राजवीर खूपच बिझी झाला होता. जान्हवी घरी एकटीच होती. अचानक डोरबेल वाजली. जान्हवीनं दरवाजा उघडला. समोर मीशा उभी होती. मीशाला पाहताच जान्हवीनं तिला घट्ट मिठी मारली. मी तुला खूप मिस केलं. मीशा भावूक होत म्हणाली. मी सुद्धा, जान्हवी म्हणाली. दोघीही मैत्रिणी एकमेकींच्या मिठीत रडू लागल्या. गेल्या काही दिवसात दोघींच्याही आयुष्यात खूप उलथापालथ सुरू होती. त्यामुळे एकमेकांना पाहून भावना अनावर झाल्या. अच्छा, बस करा आता. अर्जुन हसत आठवण करून देतो. सॉरी. आत या ना, जान्हवी म्हणते. जान्हवी मीशा आणि अर्जुनला आत घेऊन जाते. आम्ही तनुदीनच्या घरी गेलो होतो. त्यांनी सांगितलं की तू आता इथे राहत नाहीस. मीशा सांगते. हो, मी शिफ्ट केलंय. दीनची फ्लॅटमेट परत आली होती. जान्हवी स्पष्ट करते. तुझं घर पण खूप छान सुंदर आहे. मला तुझ्यासाठी खूप आनंद होतो. मला माहीत होतं तू एक दिवस नक्कीच. मीशा हसत म्हणते. अच्छा, बस. जीजूही आलेत, त्यांनाही भेटू दे. जान्हवी मीशाला म्हणते. हो. मीशा म्हणते. कसे आहात जीजू? जान्हवी अर्जुनला विचारते. खूप छान, अर्जुन म्हणाला. अर्जुन उत्तर देतो. छान असणारच, इतकी सुंदर बायको मिळाली आहे. जान्हवी हसत म्हणते. ते तर आहेच. अर्जुन जान्हवीला म्हणाला. तू मीशाची नीट काळजी घेतोयस ना? जान्हवीने अर्जुनला विचारलं. ते तर तूच तुझ्या मैत्रिणीकडे विचार. अर्जुन हसत म्हणाला. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहूनच सगळं कळतंय, जान्हवी म्हणाली. हा आनंद तुझ्यामुळेच आहे. आम्ही एवढे नशीबवान कुठे आहोत की आम्हाला पाहून मॅडम एवढ्या खुश होतील. अर्जुन टोमणा मारत म्हणाला. तुला जळजळ होते, जान्हवी हसत म्हणाली. आणि काय करणार? अर्जुन खांदे उडवत म्हणाला. तुम्ही दोघं बसा, मी चहा घेऊन येते. जान्हवी अर्जुन आणि मीशाला म्हणाली. दोघी मैत्रिणी हसू लागल्या. नको, त्याची गरज नाही. खूप उशीर झालाय, आता निघायला हवं. अर्जुन म्हणाला. हो, डिनरची वेळ झाली आहे. मी जेवण बनवते. जान्हवी म्हणाली. नाही, असं काही करण्याची गरज नाही. खूप उशीर झालाय, आम्हाला जाऊ द्या. अर्जुन ठामपणे म्हणाला. पण जान्हवी काही बोलणार इतक्यात जाण्याचं नाव ऐकून दोन्ही मैत्रिणींचे चेहरे उतरले. मीशाचा उतरलेला चेहरा पाहून अर्जुन मुद्दाम तिला छेडत म्हणाला. चला मीशा, आत्ताच तर आलो होतो. मीशा नाराजीने म्हणाली. मीशा, आपल्याला जाऊन रूमही घ्यायची आहे. उशीर झाला तर रूमही मिळणार नाही. अर्जुन समजावत म्हणाला. हो, मीशा हळूच म्हणाली. मग काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही इथेच थांबा. जान्हवी अर्जुनला म्हणाली. हे मला सांगतेस की तुझ्या मैत्रिणीला? अर्जुन हसत विचारतो. तुम्हा दोघांनाही, जान्हवी उत्तर देते. तुम्ही दोघी मैत्रिणी गप्पांमध्येच गुंतून राहाल. मी मध्ये येऊन काय करू? अर्जुन म्हणाला. जानू, मी पुन्हा कधीतरी येईन.
मीशा जान्हवीला मिठी मारत म्हणाली. पण जान्हवी थांबवू पाहत होती. मीच जातो. तू आज रात्री इथेच थांब तुझ्या मैत्रिणीसोबत, अर्जुन मीशाला म्हणाला. खरंच? मीशाने आश्चर्याने विचारलं. हो, अर्जुन म्हणाला. तुम्हीही इथेच थांबा ना, रूम आहे, जान्हवी अर्जुनला म्हणाली. मी कबाबात हाड होऊ इच्छित नाही. तुम्ही दोघी इतक्या दिवसांनी भेटलात, एन्जॉय करा, अर्जुन हसत म्हणाला. थँक यू जिजू, जान्हवी प्रेमाने म्हणाली. अर्जुन तिथून निघून गेला. काय खाणार? बाहेरून मागूया, जान्हवी मीशाला म्हणाली. हो, मीशा म्हणाली. प्लीज मला हलवा करून खायला घाल. मला तुझ्या हातचं जेवण खायचं आहे, जान्हवी हट्टाने म्हणाली. चल, मीशा हसत म्हणाली. आता नाही, रात्री बनवू. आज तर आपण जागरण करणार आहोत. आता लवकर झोपायची सवय राहिली नाही. जिजूने सवयच लावली असेल, जान्हवी खोडकरपणे म्हणाली. तूही ना, पण मी तुझ्यासाठी खूप खुश आहे. ताईजींना तुझा खूप अभिमान वाटत असेल, मीशा म्हणाली. आई काही दिवसांसाठी आली होती, जान्हवी म्हणाली. पण ताईजी अजूनही आपल्यावर नाराज आहेत, मीशा म्हणाली. काय? अजूनही त्या त्याच गोष्टीवर अडून बसल्या आहेत, जान्हवी आश्चर्याने म्हणाली. त्या चुकीच्या नाहीत. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला माफ कर. मला माहिती आहे माझी माफी पुरेशी नाही, पण मला खूप लाज वाटते. तुला माहिती आहे ना, मी तुझं कधी वाईट विचार करू शकत नाही. पण मला माहीत नव्हतं की तुझं आणि कार्तिकचं लग्न ठरत आहे. नाहीतर मी कधीच. मीशा भाऊक होत म्हणाली. असं का बोलतेस? जान्हवी म्हणाली. संपूर्ण गावात चर्चा आहे की तू शहरात राहतेस, म्हणून आम्ही तुझ्याशी नातं तोडलं. म्हणूनच ताईजी एवढ्या नाराज आहेत, मीशा म्हणाली. लोकांचं कामच बोलणं आहे, तू त्यांचं सगळं मनाला लावून घेतेस, जान्हवी समजावत म्हणाली. नाही, माझी चूक झाली, मीशा म्हणाली. पण तू तर माझी मदतच केलीस, जान्हवी म्हणाली. मदत? कशी? मीशाने विचारलं. मला कुणीतरी दुसराच आवडतो, जान्हवी थोड्या संकोचाने म्हणाली. तुझ्या आयुष्यात कुणी आहे? मीशा उत्सुकतेने विचारते. हो, खूप खास, आणि तू नसतीस तर कदाचित तो मला कधीच भेटलाच नसता, जान्हवी म्हणाली. तुमचं लग्न कधी ठरलंय? मीशा विचारते. त्यांनी सांगितलंय खूप लवकर, जान्हवी म्हणाली. मला सगळं सुरुवातीपासून सांग, मीशा म्हणाली. मग जान्हवीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण गोष्ट मीशाला सांगितली. तुला तुझ्या बॉसवर प्रेम झालंय? मीशा आश्चर्याने म्हणाली. हो, झालंय, जान्हवी मान खाली घालून म्हणाली. जान्हवीने राजवीरचा फोटो दाखवला. हँडसम आहे, मीशा हसत म्हणाली. जान्हवी लाजली. अरे, जानू लाजायलाही लागली, मीशा चेष्टेत म्हणाली. काहीही, जान्हवी म्हणाली. तो सिरियस आहे ना? मीशा विचारते. हो, जान्हवी म्हणाली. यानंतर जान्हवीने राजवीरच्या भ्रशाचीच संपूर्ण गोष्ट सांगितली. तो तुझ्यावर खरंच प्रेम करतो, मीशा म्हणाली. हो, जिजूही तर तुझ्यावर खूप प्रेम करतात, जान्हवी म्हणाली. हो, त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलंय, मीशा म्हणाली. मग मीशानेही तिची संपूर्ण गोष्ट जान्हवीला सांगितली. तू प्रेग्नंट आहेस? म्हणजे मी मावशी होणार? आणि तू मला सांगितलंच नाहीस, जान्हवी आनंदाने ओरडली. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.